नमस्कार मंडळी, कशा सगळे? आज चला आपण झटकीपट होणारी टिफिनसाठी मस्त अशी बटाट्याची भाजी बनवणार आहोत। इथे कांदा घेतलेला आहे मी, कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसूण। अगदी सोपी आहे, जास्त काही सामान वापरायची गरज नाही। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल तापलं की आपण त्यामध्ये टाकून घेऊया मोहरी। मोहरी छान तडतडली की त्यात आपण लगेच जिरे टाकून घेणार आहोत। जिरे पण छान फुललं की लगेच आपण त्यामध्ये घालून घेऊया कढीपत्ता। कढीपत्ता तळला की त्यात घालायचा आहे कांदा। आता याला छान असं आपण कांद्याला तळून घेऊया, थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत। तर चला इथे थोडासा लसूण पण घालून घेते त्यामध्ये, त्याला पण छान परतून घेऊया। आणि त्यात आपण हळद घातलेली आहे आणि तिखट घातलेलं आहे। आपण तिखट तुमच्या आवडीनुसार घाला। तर मी इथे 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे। याला छान असं मिक्स करून घेऊया। मंद आचेवर करायचं आहे, नाहीतर लाल तिखट हे करपून जाईल। त्यात आपण बटाटा टाकून घेऊया धुतलेला। याला पण छान परतून घेतलेला आहे। त्यामध्ये लगेच आपण शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे। त्याला छान एकजीव करून घेऊया आपण। त्यात मीठ घालून घेऊया आपण। याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। परत याला मिक्स करून घेऊया आपण आणि याच्यात आपण पाणी घालायचं आहे। 1 ग्लास पाणी घातलेलं आहे मी, पातळ भाजी करणार आहे। तर चला याला मिक्स करून घेतलेलं आहे। आता याला छान असा मंद आचेवर शिजून घ्यायचं आहे। ते हे बघा आपली भाजी आता इथे होत आली। आपण चेक करूया शिजली का कशी ते। थोडा वेळ शिजू देऊया आपण। परत एकदा चेक करून घेते शिजली का कशी बटाटा। हे बघा इथे आपली भाजी इथे रेडी झालेली आहे। आता वरनं थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। तर हे बघा रेडी आहे आपली इथे बटाट्याची भाजी। किती सुंदर अशी दिसत आहे बघा, भाताक्षणी खावीशी वाटणारी। तुम्ही भाताबरोबर खा, चपातीबरोबर खा किंवा भाकरीबरोबर खा। खूप सुंदर अशी लागते ही झटकीपट होणारी। तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही।